प्रेमविवाह केला म्हणून रागातून कुटुंबावर हल्ला, नवरा नवरीसह 5 जण जखमी, मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल। मिरज तालुक्यातील मालगाव कबाडगे स्टोरेज जवळ राधाकृष्ण मेथेमळा इथं प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत शिवाजी खरात, सानिका खरात, राज अक्का बरखडे, शालाबाई वाघे, सुनीता कोळेकर अशी जखमींची नावं आहेत। मारहाण करणारा मुलीचा सख्खा मामा असून त्याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्खा मामा मुलीचे आईवडील आणि त्याच्या सहकार्यांनी घरात शिरून हल्ला करून काठी आणि रॉडनं मारहाण केल्याचा आरोप केलाय। तर ही मारहाण अमोल कोळेकर, अनिल कोळेकर, सागर गडदे, साहिल गडदे, संगीता गडदे, रोहिणी कोळेकर, रत्नाबाई कोळेकर यांना मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। दादासाहेब तुकाराम वाघे आणि माझ्या मुलांना प्रेम लग्न करून आल्यानंतर मी प्लॉटवर घरी नेऊन सोडलं आणि सोडल्यानंतर मी गेलो निघून तिकडं तासगावला गेल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता बरोबर येऊन 5 जणांना हाणमार करून निघून गेले। तेवढ्यात पोलीस 2 आले आणि पोलिसांनी फोटो फक्त काढले आणि निघून गेले। त्याच्यावर काय त्याने फिरकले नाही। ते नंतर दुसऱ्या दिवशी येऊन दवाखान्यात जबाब घ्यायला लागले होते। मग त्याने म्हटले की अजून सिरियस आहे, ते त्याने कवा नीट होतील तवा जबाब घेतो असं म्हणून गेलेत। मग ते ह्याचा बंदोबस्त पूर्णपणे झाला पाहिजे। सोडवाय आलेल्या माणसाला मारते ते म्हटल्यावर त्याला काय आहे का नाही, म्हणजे मापात कुठं तर असावं। म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे की कडक कारवाई झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। माझा मुलगा शिवाजी खरात माझ्या मुलाला आणि सुनाला, मालकीणला, लेकीला आणि अजून एक शेजारी मेहुणी आहे माझे, त्या मेहुणीला असं 5 जणाला हाणमार केले। कोणी अमोल कोळेकर, अनिल कोळेकर, सागर गडदे, साहिल गडदे आणि मोहिनी कोळेकर, संगीता गडदे असं 5-7 जणांनी हाणमार चांगलीच केली आणि 7 वाजता मारल्यानंतर त्याने निघून गेले। पोलिसांनी तेवढे फोटो काढून गेले, त्याच्यावर काय उपचार झाला नाही। आणि माझं म्हणणं एकच आहे की ह्याचा पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे।